फुलपाखरू या वेलींवर फुलांबरोबर गोड किती हासते फुलपाखरू. पंख चिमुकले निळे जांभळे हलवून झुलते फुलपाखरू. डोळे बारीक करती लुकलुको गोलमणी जणू ते फुलपाखरू. मी धरू जाता येईन हाता दूरच ते उडते फुलपाखरू. ठीक आहे. जागृती, रिकाम्या जागा भरा. डॅश हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. राजस्थान. डॅश हा जगातील सर्वात मोठा खंड आहे. आशिया. भारतातील डॅश ही सर्वात लांब नदी आहे. नर्मदा. नाही, ब्रह्मपुत्र. सॉरी, ब्रह्मपुत्र. डॅश ही भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग आहे. माझा अभ्यास झालाच नव्हता. मग मी काय करू? तुझा झालेला? हे उद्या होमवर्क करून या. हा, तू अभ्यास करणे पण शुद्ध तरी असते का तुला? लगोरी खेळूया. लगोरी नको. क्रिकेट खेळ. नको रे क्रिकेट, मला नाही येत खेळ. मला क्रिकेट खेळायचं नाही. मला लगोरी खेळ. क्रिकेटच खेळ. नको रे. हा आलोच. 5 मिनिटात पोहोचतोय. मीराताई धन्यवाद. आणि यानंतर आपल्या समोर येत आहेत लोकशाहीर नारायण कांबळे. चला. रान 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 चला उठवू सारे रान रे. जान जान बोले 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 दुश्मनाला जान 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 दुश्मनाला
कठीण आला काळ मातीशी तुटे नाळ युगाचा अंधा खेळ डोळेच केले घाळ सावात दिसे चोर उबडात दिसे मोर लहानात दिसे थोर थोरात दिसे थोर अरे भले भले भुलले भलतेच गाती गाण रे हाय! दुस्मान 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 सर्वनाशी तरी गुण गान रे जान जान भले 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 दुश्मनाला चल चल जान 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 भले दुश्मनाला जान रे सैतान काळा गोरा चिमटीत जीव गोरा रंगाचा करी मारा मरणाचा चढे पारा रंगाचा खेळ खेळी गोर तो भेद भाळी मानव्य उभे जाळी जाळ्यात माय होळी हे रंग रंग रे भंग भंग रे भंग भंग रे रंगून भंगले भंगून रंगले रंगून गुंगले गुंगून दंगले ही निबिड जंगले जंग जंगले जंग जंगले धर्माची जंगले जातीची जंगले वंशाची जंगले देशाची जंगले या कत्तलीच्या राती हरपून गेले भान रे अरे पोळले 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 हात त्यांना विस्तवाचे दान रे जान जान भले, भले, भले. दुश्मनाला जान रे जान 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 जहरी दुश्मनाला जान रे जादुई महाखतरा पैक्याची भारी मात्रा माणसाचा होई कुत्रा कुत्र्याची रूपे 17 रक्तात रंगे भूक भुकेत कैसे सुख सुखाचा शोध जारी कुंदल्या दिशाचारी ही चक चक चौंदळ हे जंगल मंगळ हे झोल छाल रे हे भव्य मॉल रे फ्री फॉर ऑल रे हा ग्रेट फॉल रे झोल झाल रे भव्य मॉल रे ग्रेट फॉल रे ग्रेट फॉल रे भोगवाद रे रोगवाद रे रोगवाद रे भोगवाद रे भोगवाद काय झालं क्या बोला मम्मी मोबाइल आई करके फिर बाद में मैं जैसे आई ना मालिश थोड़ा देर में ब्रेक लेके आई काम पे से तो बोलने लगे कि तुम्हारा बेटे को तमीज़ नहीं है ये नहीं है वो नहीं है मैं बोली क्यों क्या हो गया तमीज़ नहीं है बोले तो ये प्रदीप शेलके किधर बैठते हैं? उस रूम में आप अंदर जाइए फिर बाद में बोलने लगे कि तुम्हारा बेटे को तमीज़ नहीं है वो नहीं है बोले क्यों तमीज़ नहीं है भाई क्यों तमीज़ नहीं है प्रदीप शेलके उधर उधर एक मिनट है आप बाकी फॉर्म बाहर जाकर भरेंगे ओके सर जी जरा देख लीजिए सर प्लीज मैं देखता हूं नमस्कार सर। नमस्ते नमस्ते बसा बोला नारायण कांबले की अरेस्ट के बारे में बात करनी थी आपसे। आप रिलेटिव है क्या उनके? नहीं, लॉयर हूँ उनका। नाम क्या है आपका? विनय वोरा। हम मिल सकते हैं उनसे? नहीं, उनको तो अभी जोगेश्वरी भेजा है। हमारे यहाँ लॉकअप नहीं है ना। इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर आप ही हैं ना? जी मैं ही हूँ। आप बता सकते हैं कि किन चार्जेस पे अरेस्ट किया है उन्हें? तुम्ही सांगितलं नाही यांना? ये तभी साथी थे। नहीं आपने क्या बताया? आपने कुछ नहीं बताया उधर। नहीं मैंने बताया था उनको, वारंट साथ में लेके गए थे हम। मैं देख सकता हूँ वारंट? श्योर, एक मिनट। ये लो।
अबेटमेंट ऑफ सुसाइड? किसने सुसाइड किया? ये शीतला देवी झोपड़पट्टी है ना, उधर एक आदमी ने किया। किसने? वासुदेव नाम का एक गटर साफ करने वाला लड़का था, उसने। अच्छा। अभी पिछले हफ्ते ही वो नारायण कांबळे और उनके लड़के उसी झोपड़पट्टी में गए और अपने गाने का प्रोग्राम किया, बरोबर? हो। तभी एक गाने में कांबळे बोले कि सब गटर साफ करने वालों ने आत्महत्या करनी चाहिए। नाही, असं काहीच नाही बोलले ते. नाही नाही, असं तुम्ही म्हणताय हो, पण आमच्याकडे कंप्लेंट आल्यात, अरेस्ट करायच्या ऑर्डर्स आल्यात. चल ठीक है, फिर क्या, 2 दिन के बाद वही लड़का गटर में उतरा और मर गया. पण ऍक्सिडेंट पण असू शकतो ना. नहीं, ही क्लियर आत्महत्येची केस आहे बरं. हम लोग प्रूफ के बिना अरेस्ट भी नहीं कर सकते ना. मग कुठे आहे प्रूफ? दाखवा ना. इधर बोलने का फायदा नहीं है अभी, बाद में बात कर. हाँ वही, कल जज से पूछ लेना. ठीक है सर, ये लीजिए. ठीक है. Thank you. चाय पियेंगे? नहीं नहीं सर. ओके. ओके, चलो, थैंक यू. तुम्हाला 5 सप्टेंबरची तारीख देतो. सर सप्टेंबर महिन्यामध्ये गावी जायचं होतं. मग ऑक्टोबरची घ्या, 13 ऑक्टोबर. ठीक आहे? ठीक आहे, चालेल. थँक्यू सर. केस नंबर 133, राधानगर पोलीस स्टेशन, बनकिम शाह. लिहा. घड्याळ चोरीची केस आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की शेजाऱ्यांनी घड्याळ चोरलेलं आहे. ओके, प्रोसीड. सर ह्यांना क्रॉस करायचं होतं. ठीक आहे, बोला. आपका नाम क्या है? बंकिम शाह. आपको कभी पता चला कि आपकी घड़ी चोरी हो गई है? हमारी फैमिली बाहर गाँव गई थी. हम लोग जब वापस आए तब देखा कि बेडरूम के विंडो की ग्रिल किसी ने काटी हुई थी. लेकिन ये बात आपने पुलिस को क्यों नहीं बताई? बताई थी, पूछो उनको. तुम्हाला सांगितलं होतं का? होय सर, सांगितलं होतं मला. या बाहेरगावी गेले होते आठवड्यासाठी. आल्यानंतर पाहिलं तर ग्रिल कापलेली होती आणि घड्याळ चोरी झालेलं होतं. आणि ते इन्स्पेक्टरला सांगितलं वगैरे लिहायची काही गरज नाही, तेच होतं. पुढे. आपको ऐसा क्यों लगता है कि आपकी घड़ी राकेश शुक्ला ने ही चुराई है? ये होने के 2 हफ्ते बाद कॉलोनी में किसी ने उनको वो सेम घड़ी के साथ देखा. मगर वो घड़ी उनकी भी तो हो सकती है. आपको कैसे मालूम कि वो घड़ी आप ही की है? ये घड़ी इधर की नहीं है. ये मुझे गिफ्ट में मिली थी मेरे रिलेटिव्स से. ये अमेरिका से आई थी. हां, लिहा. तेच घड्याळ कोणीतरी राकेश शुक्लाने घातलेलं बघितलेलं आहे. ते घड्याळ अमेरिकेहून आणलेलं होतं आणि त्यांना ते गिफ्ट मिळालेलं. पुढे. मगर ये भी तो अमेरिका से घड़ी ला सकते हैं. आप ठीक से पढ़िए तो सही, रिपोर्ट में क्या लिखा है. उन्होंने बिल दिया है, उसका सीरियल नंबर भी दिया है. हाँ, फिर भी ये घड़ी खरीद सकते हैं ना. हाँ, मगर वही सीरियल नंबर वाले कैसे खरीद सकते हैं? अरे इकडे लिहिलेलं आहे की यांच्याकडे जे घड्याळ मिळालं त्याचा सिरियल नंबर मॅच होतोय. पण त्याने काय होतंय सर, तो प्रॉडक्टचा सिरियल नंबर असू शकतो. असं कसं काय बोलता तुम्ही? हां, सिरियल नंबर कसा काय मॅच होईल?
एक सिरियल नंबर असू शकतो का? नाही, ते बघावं लागेल साहेब. म्हणजे त्या प्रॉडक्टची आणखीन माहिती काढावी लागेल. तुम्ही असं करा, पुढच्या महिन्याची तारीख घ्या, 12 नोव्हेंबरला. तोपर्यंत काय इन्व्हेस्टिगेशन करायचं असेल ते करा. मी पण तेच म्हणतो सर. थँक्यू. केस नंबर 134 शीतला देवी पोलीस स्टेशन, नारायण कांबळे. कसं काय बिल देणार? तर सगळे नॉन बेलेबल ऑफेन्सेस आहेत. Sir, I request you to use your discretion and grant conditional bail to my client. No, I can't do it. Sir, if you wish, you can put restrictions on his further performances. No. ही सेशन कोर्टाची केस आहे. यांना 12 दिवस ज्युडिशियल कस्टडी द्या. केस नंबर 135 जयप्रकाश रोड. एक मिनिट, यांचं काय? ट्रेनमध्ये अपंगाच्या डब्यातून जात होते. आप सबको गुन्हा कबूल है? हाँ कबूल है. यांना प्रत्येकाला 500 रुपये दंड लावा आणि सोडून द्या. पुन्हा बसू नका रे. चलो चलो चलो. चलो आगे चलो. मेरे पास कुछ नहीं होने वाला ट्रीटमेंट के लिए, तो मैं मेरा समय बर्बाद नहीं करता. आखिर में मैं इतना ही बोलना चाहूँगा कि हमारा कॉन्स्टिट्यूशन अगर राइट टू लाइफ में बिलीव करता है, तो आज उसी राइट का सबसे बड़ा वायलेशन यहाँ पे हो रहा है. क्योंकि ऐसे हालात पैदा किए जा रहे हैं कि जहाँ पे ह्यूमन लाइफ का सर्वाइवल पॉसिबल नहीं है. ऐसे कंडीशन पैदा करने के लिए एक शब्द है, लेकिन उसका इस्तेमाल मैं इस वक्त नहीं करना पसंद करूँगा, वरना सेडिशन के लिए मुझे अंदर कर देंगे. थैंक यू वेरी मच. Satyajit, thank you so much for sharing your experiences with us. It was very insightful and also very disturbing. Next, we have Advocate Vinay Vora. He is a practicing criminal lawyer who specializes in criminal justice and human rights. He is also one of the founding members of a legal center called Nidan. Ninad, I'm sorry. Good evening, everyone. Today, I would like to talk to you about the Mohsin Parvez case, or rather multiple cases in which I've been defending him for the last 5 years. Mohsin was first arrested in June 2007 in connection with the Kalyan bomb blast case. Now, the police doesn't have any conclusive evidence, and they have rounded up 30 odd suspects based on, well, we know what. Mohsin has 4 alibi witnesses from his workplace. So, we fight the case. We managed to get a clean chit by the courts, and Mohsin is released from jail. Now, 2 weeks later, he is rearrested from his home on 3 entirely new charges. We file a habeas corpus petition. We manage to secure bail, and the cases go on for 2 years. Now it's April 2010. Mohsin is finally being released by the courts without a single conviction. On the day of his release, he's stepping out of the jail, and the moment he steps out, they arrest him again. Now, I asked the arresting officer on what charges is he being arrested, and they blurted some random charges, and before we knew it, they had just taken him away. Now, at that point, we realized that there was nothing we could do to stop the arrest. Now, what is to be noted here is that this is the same modus operandi used with Vijay Ghagre in Girjagiri, Chandan Sharke in Malwapur, and countless others. Interrogation sessions lasting 12, 14 hours at a stretch.
as armchair journalism. Sorry, Hartosh. Because if you go, let me finish. He got off his chair and went to Pragati Maidan. बोला. The accused Narayan Kamble, age 65, is charged under Indian Penal Code, Section 306, abetment of suicide in the death of Vasudev Pawar, age 25, who was a worker under contract with the Bruhan Mumbai Municipal Corporation. The deceased person committed suicide on the night of 24th August 2012 by choking himself to death inside a sewer located at Ram Vilas Road, Andheri East. The police, after its thorough investigation, concluded in its report that it was a clear case of suicide. No manual worker with an experience of doing the job for 5 years like the deceased would go inside the sewers without any kind of protection to eyes, nose or skin. These workers are fully aware of the various hazardous gases that breathe inside the sewers and know that they can lead to instant death if proper precaution is not taken. When the dead body of the deceased was recovered from the sewer, no safety equipment was found near him even after searching for many hours. No wounds, injuries or signs of struggle were found on Vasudev Pawar's body, nor did the postmortem show any other cause for death other than the poisonous gases which were inhaled. According to Section 306, if any person commits suicide, whoever abets the commission of such suicide shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to 10 years and shall also be liable to fine. There is sufficient evidence collected through police investigation as presented to your honor that the suicide of Vasudev Pawar was provoked by performance of accused party Narayan Kamble and his troupe that took place at Sitla Devi Nagar on 21st August is the locality in which the deceased resided and was seen in attendance of the performance in question. It should be noted that the suicide took place just 2 days after the performance. As the statement of an eyewitness who is willing to testify in this honorable court, there was one song performed by the accused which coaxed and encouraged manhole workers to commit suicide by deeply inhaling the toxic gases found inside the sewers. It is no coincidence that the song in question suggests exactly the method of suicide, that is, deliberate negligence of safety norms and regulations by which the deceased took his life. According to this song, giving up your life is the one and only rational solution for certain sections of the society to gain dignity and respect. Here, Narayan Kamble is openly endorsing and encouraging an act which is an offence under Section 309. I would also like to bring to the attention of the Honorable Court that the accused has been previously charged under Dramatic Performances Act and has been sufficiently warned to not perform any material that is seditious in nature or harmful to the general society. In spite of these warnings, the accused performed the dramatic piece in question without the approval of concerned censor authorities and with the deliberate intent of causing harm, inciting seditious sentiments and corrupting people present at the performance. If the accused is granted bail for this non-bailable and non-compoundable offence, there is a risk that he will once again commit the same offence, as his track record shows complete disregard and disrespect for the court's orders. माझं झालं. According to the report filed by the investigating officer, the death of Vasudev Pawar is assumed to be an act of suicide. I would like to request the court to review this conclusion critically in the light of evidence that is highly inconclusive and subjective. As per Halesbury's Laws of England, 4th edition, 9th volume, page 686, a finding of suicide must be on evidence of intention. Every act of self-destruction is, in common language, described by the word suicide, provided it is an intentional act of a party knowing the probable consequence of what he is about. Suicide is never to be presumed. Intention is the essential legal ingredient. To attract the ingredients of abetment, the intention of the accused to aid or instigate or abet the deceased to commit suicide is necessary. In this case, let alone intention, there is absolutely no logical reason or motivation as to why the accused would abet the alleged suicide. As for the Dramatic Performances Act,
which my colleague cited as grounds for rejecting bail. Your Honor, it's a Victorian law dating back to 1876, and it's up to our judgment about its relevance in a post-colonial country. No, but this is not a valid argument. It is the law, it is there. Secondly, whether it was a dramatic performance at all is also debatable, because it was not a fictional or a dramatized depiction of events, in which case, whether it required a censor certificate is a gray area. पण त्यांना यापूर्वी सुद्धा या ॲक्ट खाली चार्ज केलं आहे आणि हा ड्रामॅटिक परफॉर्मन्स आहे की नाही हे ऑनरेबल कोर्टाने आधीच डिसाईड केलेलं आहे. तुमचं बरोबर आहे. त्याआधी प्रूव्ह झालेलं आहे. दॅट इज नॉट अ व्हॅलिड पॉईंट. Your Honor, there is not a single witness in the charge sheet who claims to have seen such a song being performed. There is also no documentary evidence whatsoever to support the claims of the police, and the burden is on the prosecution to prove its case. I will sincerely request the court to discharge my client at this stage itself and save him from further agony of undergoing the trial. In the alternative, I would request Your Honor to grant him bail. Your Honor, there is prima facie sufficient evidence to frame the charge against the accused, and I strongly oppose the request for bail. Okay. Leah, heard, fit case to frame charges. Bail plea is to be rejected. Next hearing on 11th November. શુક્રવારે જે બાઉન્સ બેક જોવા મળે એનું રીઝન શું કહી શકાય? એક ઘટાડા પછી વધારો જોવા મળ્યો, એનું આપને શું કારણ લાગી રહ્યું છે? ઓવરઓલ જોઈએ તો માર્કેટ અત્યારે રોલર કોસ્ટર રાઇડ જેવું થઈ રહ્યું છે. લાઈક ડાઉન સાઇડ જ્યારે આવે છે ત્યારે બી સૌથી લાંબી આવે છે અને જે ઝટકા આપે છે બી મોટા આવે છે. ત્યારે રિવર્સિંગ આવે છે કે બાઉન્સ આવે છે ત્યારે બી ખાસા મોટા આવતા હોય છે. જરા પેપરની પાછળની બાજુ જોઈ લેજે. લગભગ 3 to 4% આપણે ગેઇન જોયો માર્કેટમાં અને ઓવરઓલ બહુ સારી એની બાઇંગ જોવા મળ્યું હતું. મેઇન રીઝન આનું આપણે કહી શકાય કે ઇન્સ્ટિટ્યુશનલ ઇન્વેસ્ટર્સ. તમે લોકો જમવાની જગ્યા પર શું કરી રહ્યા છો? તમને બીજી કોઈ જગ્યા ન મળી? હવે એને ક્યાં પકડું? સાઇન કરવાનું કીધું તો બધા પેપર સોફા પર નાખીને આવી ગયો. પણ આ તે કોઈ જગ્યા થઈ એની પર કંઈક દાગ લાગી જશે, પેપર ખરાબ થઈ જશે, કંઈ સમજમાં નથી આવતું. અરે પણ તું એને કે ને, મહિનાઓથી કહું છું પણ કંઈ ધ્યાન જ નથી આપતો. અરે પણ હું આટલા દિવસોમાં આવ્યો જ ક્યાં છું અહીંયા? પણ તો કેમ નથી આવ્યો? પહેલા તો સન્ડે ટુ સન્ડે આવી જતો હતો, હવે તો એ પણ તે બંધ કરી દીધું. અરે મમ્મી પકાવ નહીં યાર, પતી ગયું હવે 1 મિનિટમાં. બસ તને કંઈ પણ કહો એટલે પકાવ નહીં યાર. એને મજાક લાગે છે. બધું આરામથી મળી ગયું છે ને એટલે કાંઈ કિંમત નથી. તમે મને પ્રોમિસ કર્યું હતું કે આ બધો બકવાસ નહીં થાય. શું કામ ફાલતુની વાતો કરી રહ્યા છો અને વાતને ક્યાંથી ક્યાં લઈ જાઓ છો? અરે યાર ગજબ છે. હું તારા માટે બોલું છું ને તું મારી સાથે ઝઘડો કરી રહી છે. તો તમે ટોપિક શું કામ ચેન્જ કરી રહ્યા છો? ટોપિક કઈ ટોપિક છે જ નહીં અહીંયા. મને લેટ થાય છે, મને જવાનું છે. પ્લીઝ જમવાનું આપ હવે. હવે તો જમવા પર ગુસ્સો કરશે. આપ એને જમવાનું આપ, નહીં તો બીજા કઈ નખરા કરશે. હા સુબોધ. શા માટે એને ફરીથી ઉકસાવો છો? 1 મિનિટ યાર, ફોન પર વાત કરી રહ્યો છું. હા સુબોધ. हाँ मैं खोलता हूँ, अंदर ही आ जा. हाँ 1 मिनट. मम्मी दरवाजो खोलो ने. आओ सुबोध, कम. नहीं बैठता हूँ यहाँ पर. No, come join us for lunch, no? अरे एना માટે એક પ્લેટ લેતી આવજે. नहीं मैं अभी खाकर ही आया हूँ. Please, it's just awkward otherwise. Come. थैंक यू. वॉचमैन ने तो कुछ पंगा नहीं किया ना? नहीं अंकल कुछ नहीं. क्या है यार, पूरा बिल्डिंग हमारा है. कोई खाली नाम बोलता है ना तो वॉचमैन को मना किया छोड़ने के लिए. 308 बोलेगा तो बराबर छोड़ता है. हाँ इन्होंने बोला 308 बोलना करके. क्या नाम है बेटा आपका? सुबोध कुछ थे. महाराष्ट्र नो? हाँ
कुठल्या गावाच्या? सुतरवाडी. अच्छा, मुझे नहीं मालूम. Sorry about all this. 5 मिनट में निकलना है. It's okay. आप उसके फ्रेंड हो या क्लाइंट? फ्रेंड है मेरा. क्या करते हो? M.Com कर रहा हूँ. गुड, वेरी गुड. प्रसाद सब्जी और दो बेटा. नहीं बस हो गया आंटी. प्लीज ले. पहली बार हमारे घर में आया बेटा, ऐसे थोड़े जाने देंगे तुझे. बेटा इसकी कोई गर्लफ्रेंड है क्या? घर में तो वो कुछ बात बताता नहीं है. मम्मी तो और पागल हो शादी गई के है. बारे में पूछेंगे तो गुस्सा हो जाता है. देखा? તારું મગજ ફરી ગઈ છે. તું પાગલ થઈ ગઈ છે. હું આ માણસને ચોથી વાર મળી રહી છું અને તું એને આવા વાહિયાત પ્રશ્ન પૂછી રહી છે. પતે હમણાં કીધું ને તારો ક્લોઝ ફ્રેન્ડ છે. તમે લોકો બધા પાગલ થઈ ગયા છો. અરે પણ જમવાનું તો જમીને હા જા. હા, ઘરમાં બધા જ ગાંડા છે. તું એક જ હોશિયાર છે. જમવાનું મૂકીને ના જવાય બેટા. મૂકને યાર, એ आप એવો જ खाना છે. पूरा करके जाओ. वो नहीं जाएगा, नीचे रुकेगा आपके लिए, आपके साथ ही आने वाला है ना. नहीं आंटी थोड़ा ठीक पूरा है. करके. फिर कभी आओगे. ठीक है. अरे ऐसा नहीं करते बेटा. नहीं इट्स ओके. તમે પણ તમને કેટલી વાર કીધું છે, મગજમારી કર્યા વગર રહેતા જ નથી. શાંતિ રાખે, એવો જ છે. એમાં કઈ સુધારો નથી થવાનો. Excuse me, ये 12 नंबर किधर है? उधर है. Thank you. चाचा ये वासुदेव का घर किधर है? यहाँ 4 घर छोड़ के आगे जाइए. ताई इथे वासुदेवचं घर कुठे? काय झालं? वासुदेव हवंय का? आहे समोरचं घर त्यांचंच आहे ना? हां, घर तर त्यांचंच आहे, पण आता कोण नाही तिथे. कहाँ गए ये लोग? वासुदेव तो मर गए. हाँ मालूम है. बाकी के लोग कहाँ गए? वो तो सब गांव चले गए. अच्छा, कौन कौन था उनके घर में? उसकी बीवी, 2 बच्चे और एक भाई भी था. भाई भी चला गया? हाँ, वो भी चला गया. ऐसे तो बीमार ही रहता था. कुछ काम था क्या उससे? हाँ, मिलना था उनसे. ते मेले ना मागे त्यांच्याबद्दल बोलायचं होतं. हां, इकडे पाठीमागे त्यांची बॉडी आणली होती, पण एवढा वास मारत होता की कोणी हात लावायलाच तयार नव्हते. असं काय झालं होतं? काय कळलं नाही ते काय कोणालाच. पण काही जण म्हणत होते गटरात पडून मेला असेल, काही जण म्हणत होते गटरात काहीतरी चावलं असेल. असं मग हे लोक काय बोलत त्याच्याबद्दल? नाही, त्यांना पण त्यातलं काही कळलं नाही. तो तर मेला. त्याच्यानंतर सगळेजण 2 दिवसांनी त्याच्यानंतर सगळे घरातले निघून गेले. ते परत कधी येणार काय बोलले ना? नाही, काय नाही सांगितलं त्यांनी काहीच. पाणी वगैरे? नाही परत. आपको पाणी? नहीं, थैंक यू. चल. Missed the last bus, like I missed all the ones before. Along with it goes everything I know and on. So I meet you
skin and soul. Thank you. The next song is an old Portuguese song which I picked up from a street musician in Brazil. I hope you all enjoy it. You guys were supposed to go to Brazil, no? You were supposed to take me there. Yeah, as if you have the time. Okay, you fix a date, then we'll go. I had a really good time when I was there. Meu coração, não sei porquê, bate feliz quando te vê, e os meus olhos ficam sorrindo, e pelas ruas vou te seguindo, mas mesmo assim foge de mim. तुम्हाला क्रॉस करायचं आहे ना? हो करायचं. सुरू करा. थँक्यू युअर ऑनर. नाव? नारायण कांबळे. वय? 65 वर्ष. तुम्ही काय काम करता? मी लोकशाहीर आहे. मुलांसाठी ट्युशन्स घेतो आणि काही शिबिरं. कसली शिबिरं? लोकशाहीर गायकांसाठी. कुठे होता ती शिबिरं? महाराष्ट्रातच. जैतापूर, बीड, सांगली. आधीपासून हेच करायचं का दुसरं काही Excuse करायचं? me, Your Honor. Sorry for the interruption. I would like to request my colleague to converse either in Hindi or English. नहीं, एक्चुअल मेरे को मराठी में ज़्यादा बेहतर रहेगा. You don't worry. I'll translate it for you if you don't understand anything. एका मिलमध्ये कामाला होतो. नोकरी सोडलीत का रिटायर झाला? मिल बंद पडली. काही पेन्शन वगैरे मिळतं का? नाही. तुम्ही टिळक नावाच्या एका पत्रिकेसाठी दर महिन्याला लेख लिहिता, बरोबर? हो. त्याचे काही पैसे मिळतात? अगदी नावापुरते. तुम्ही हे जे गाण्याचे कार्यक्रम करता त्याचे काही पैसे मिळतात? नाही. मग हे स्टेजचं माईकचं भाडं कोण देतं? आम्ही नेहमी स्टेजवर गातो असं काही नाही. मग कुठे गाता? रस्त्यावर, झोपडपट्टीत, कुठे पण. तुमचा कुठल्या राजकीय किंवा सामाजिक गटाशी संबंध आहे का? नाही. गेल्या 7-8 वर्षात तरी नाही. पूर्वी होता का? हो. कुठल्या गटाशी? आता इतक्या वर्षात बरीच झालीत. आमच्याकडे भरपूर वेळ आहे. सांगा तुम्ही. राष्ट्रीय युवा सेना, दलित नवनिर्माण, स्वराज मिल मजदूर संघटना. 1976 मध्ये MFS पार्टीचे तुम्ही व्हाईस प्रेसिडेंट होता का? हो. तुमच्यावर अतिरेकी असल्याचा आरोप आहे. तुमच्या नावाचं अरेस्ट वॉरंट निघालं होतं, बरोबर? हो. 2 वर्ष त्यानंतर तुमचा अत्तापत्ताच नव्हता, बरोबर? Sir, I don't understand how something that happened 30 years ago is relevant to the case. If he was not convicted on these charges, I don't know why we are talking about it. No, I think the court should know the background of the accused. Because of him today somebody has died. We need to know why these thoughts are coming into his head. Sir, my colleague is not bothered about whether it really happened, how it happened, who saw it, where is the proof. She's going directly into the why of it. नाही, मी फक्त बॅकग्राऊंड एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करते. रेकॉर्ड संशयास्पद आहे, क्रिमिनल हिस्ट्री आहे. देन द कोर्ट शुड नो अबाउट इट ना. चला आता पुढे चला. माझ्याकडे आहे त्यांचं रेकॉर्ड, मी बघीन ते. तुम्ही केसबद्दल बोला. ओके युअर ऑनर. 21 ऑगस्ट 2012ला सितळा देवीनगरमध्ये तुम्ही गाण्याचा कार्यक्रम केला होता का? गाण्याचा कार्यक्रम वगैरे असं काहीही नव्हतं. तुम्ही गायला ना तिकडे? हो. हां, प्रोसीड. तुम्ही तीच जागा का निवडली? असं काही कारण नव्हतं. तिकडे मोकळी जागा होती म्हणून आम्ही तिकडे गायचं ठरवलं. तुम्हाला माहित होतं का की गाताना तुम्ही वासुदेव पवारच्या घराबाहेर उभे आहात? नाही. तुम्ही वासुदेव पवारला ओळखायचा का? नाही. 1 मिनिट सुखदेव, फोटो देता?
तुम्ही या माणसाला ओळखता का? नाही. तुमची सगळी गाणी तुम्हीच लिहिता का? हो. तुम्ही आत्महत्या या विषयावर कधी कुठलं गाणं लिहिलंय का? हो. 21 ऑगस्ट 2012ला आत्महत्येवरती कुठलं गाणं तुम्ही गायलं होतं का? मला आठवत नाही. म्हणजे गाऊ शकला असाल? हो. बऱ्याचदा गाता का या विषयावर? हो. इतक्यांदा गाता की आता तुम्हाला लक्षातच नाहीये की त्या दिवशी तुम्ही गायलं होतं का नव्हतं गायलं? हो. मला सांगा, सफाई कामगारांनो आपण सगळे गटारात गुदमरून जीव देऊया या विषयावर त्या दिवशी तुम्ही कुठलं गाणं गायलं होतं का? नाही. असं कुठलं गाणं तुम्ही आधी लिहिलंय का? अजून तरी नाही. म्हणजे असं गाणं तुम्ही लिहू शकाल? तुमची हरकत नाही असं गाणं लिहायला? नाही. इकडे मस्करी नाही चालली हा. तुम्ही कोर्टात उभे आहात. तुमच्या स्टेटमेंटमध्ये जातं हे सगळं. डिड यू अंडरस्टँड व्हॉट यू सेड जस्ट नाउ? येस आय डिड युअर ऑनर. लिहा. ॲक्यूजचं असं म्हणणं आहे की त्यांनी असं गाणं कधी गायलं नसलं, लिहिलं नसलं तरी असं गाणं लिहायला त्यांची हरकतही नाही आहे. कठीण आहे. तुझी साडी खूप छान आहे ग. मस्त आहे रंग. साडी ना कॉटन सिम्पल एकदम. म्हणजे काय झालं बघ, दुकानात टांगलेली होती ती. बघितल्याच मला एवढी आवडली ना, म्हटलं घेऊन टाकू. नाहीतरी हल्ली आपण कुठे मुद्दाम खरेदीला जातोय, आहे कुठे वेळ. मार्केटमध्ये असं केवढी गर्दी असते आजकाल. हो ना. आणि गर्दीत ना सुचत नाही काय घ्यावं. आजच्या जेवणाचं काय? काय आता घरी जाऊन स्वयंपाक करायचा. आणि यांना डायबिटीज जेव्हापासून झालाय ना, तेव्हापासून घरी गोडधोड नाही, तेलकट नाही. नुसतं कटकट करतात का आमच्यावर कशाला बंधनं वगैरे. आणि केलं ना की हे खायला लागतं, असं होतं. बरोबर आहे. आमच्याकडे पण ना तसा आजार वगैरे कोणालाही नाही. पण मी पण हल्ली ठरवलं की थोडं पथ्य पाळायचं आपण जेव्हा. ते चपातीसाठी आलाय बघ मल्टीग्रेन आटा, तो मी हल्ली वापरायला सुरुवात केली. बघूया म्हटलं. पण चवीला बरं असतं. काही नाही फरक पडत. आणि शरीराला चांगलं ना, म्हटलं वापरून बघूया. वैभवी मला म्हणत होती, आई आपण ऑलिव्ह ऑइल वापरूया, छान असतं ते. छान असतं पण महाग किती. म्हणजे ना मी तर म्हणते रोज वापरलं तर अक्षरशः दिवाळं निघेल. टीव्हीवर जी ॲड दाखवतात त्यात रेट बरा वाटला. हो, पण टीव्हीवरच्या ॲडवर अजिबात जाऊ नको सर. म्हणजे मला अनेक जणांनी सांगितलं फसगत झाली त्यांची. काही अर्थ नाही. म्हणजे हल्ली ना कोणावर विश्वास ठेवावा हेच कळत नाही. हाय रोहन, तुझी आई आली आहे.
जेवला का हो तो? हो जेवला. हां वॉटर बॉटल घे. बाय. बाय. येते आम्ही. हो या या. बॉटल ओढतो. गृहपाठ काय तुला आज? मकर संक्रांतीची माहिती इंग्लिशमध्ये लिहायची आहे आणि गुढीपाडवाची माहिती मराठीत लिहायची आहे. आणि गणिताचा गृहपाठ? गणिताचा गृहपाठ काहीच नाही आहे. चल या बाजूला चल. इकडे का? आपल्याला स्टेशनकडे जायचं, सामान आणायचं. तुझी खारी बिस्किटं सुद्धा घेऊया. हो. मी तिला आधीच म्हटलं होतं तू अजिबात कोणावर विश्वास ठेवू नको. हां आता पस्तावते. शेवटी परके ते परकेच ग. नाही तू कशाला बोलतेस काय? तू एकदम गप्प राहा, काही बोलू नकोस. तू कशाला स्वतःचं नाव खराब करून घेतेस? नाही तू त्यांना म्हणावं मला तुम्ही पेपर्स आणून द्या, मी सही करते. हो हो दाखव ना मला पेपर्स. हो फोन कर आणि उद्या मला तू. ठीक आहे ठीक. बरं बरं. अच्छा. अहो झाली हा कोशिंबीर. आठवतंय ना मला. आणि तेच मी तुम्हाला सांगत होतो. मी ओळखीचा आहे म्हणून ठीक आहे. पण आता किती वेळ मी रस्त्यावर एकटीच वाट बघत उभी राहणार होते. फोन करून कळवा. भाजी आणू? नको. बरी नाही झाली बाळा. दुसरं जेवून घे ना, गरम गरम चपात्यात. बाबांचं उद्या मग मी जेवतो. ताई तुला काय आणू? मला भात. हे जर तुम्ही ऐकलत ना तर आनंदच होईल तुम्हाला. तुमच्याच कामासाठी गेलो होतो. हे बघा मला कसलीच कारण नाही ऐकायची. मी काय सांगतोय ते ऐकून घेणार आहात का? तुम्हाला जमत नसेल ना तसं. आम्ही आमच्या इथे आता एक हनुमान मंदिर बांधतो. त्या हनुमान जयंतीला उत्सव आहे. अर्थात मी काय स्वतः त्याच्यात ॲक्टिव्ह भाग घेत नाही आहे. तरुणांना प्रोत्साहन देतो आहे. त्यानिमित्ताने एकत्रीकरण होईल. थँक्यू. एकत्रीकरण होईल तरुणांचं. बघूया कसं काय जमतं आहे ते. थँक्यू. चला मलाही निघालं पाहिजे 5 मिनिटात. आज कुठली केस? नारायण कांबळेवाले. जज कोण? सदावर्ते. शार्प येतं एकदम. ते सगळं ठीक आहे सर, पण निकाल लवकर लावला पाहिजे. सदावर्तेंचं पण स्पीड एकदम फास्ट आहे. आता तुम्ही गावकर घ्या, सरपोतदार घ्या, यांची जेमतेम 3-3.5 केस दिवसाला होतात. पण सदावर्तेंचं मी ऐकलं आहे गेल्या वर्षी 5, यावर्षी 5.5चं स्पीड आहे. हो पण जेवढा वेळ लागायचा ना तेवढा लागतोच. अहो आता आमचीच केस घ्या ना, नारायण कांबळेवाली. 20 वर्ष डांबा आणि संपवा मॅटर. पण त्याच गोष्टी, तेच चेहरे, कंटाळा आला. मॅडम ना नवीन चेहरे पाहायचे आहेत. जज बनवा त्यांना. बनवा लवकर बनवा. तुमच्या तोंडात गुळ साखर लवकर आहे.
आज तरी आलेत का तुमचे विटनेसेस? एकच आलाय. आणि दुसरे कुठे आहेत? तो आजारी आहे. ठीक आहे, सुरू करा. नाव आणि वय सांगा. शंकर भोईर, 41 वर्ष. काय करता? मी टेलर काम करतो. तुम्ही नारायण कांबळेला रिपोर्टमध्ये लिहिलेल्या दिवशी बघितलं होतं का? हो, बघितलं होतं. ते गाणं गात होते. कुठे? अंधेरी ईस्टला, JB कॉलनीजवळ. चित्रा देवी नगर का? हो. तुम्ही काय करत होता तिकडे? मी भावाला भेटायला गेलो होतो. बरं, सांगा. गाण्याबद्दल सांगा, काय म्हणत होते ते सांगा. ते गाणं गात होते. खूप घाणेरड्या गोष्टी बोलत होते. आणि ओरडत होते, जोरात बोलत होते. काय बोलत होते? ते बोलत होते की जीव द्या, गटारात बुडून जीव द्या, मरून जा, सगळे मरून जा, असं बोलत होते. कुठल्या ठराविक लोकांबद्दल किंवा माणसांबद्दल बोलत होते का? Objection, Your Honor. She's clearly leading the witness. She's feeding him the location. She's telling him what to say. नाही, मी काही लीड वगैरे करत नाहीये. हे सगळं ऑलरेडी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये आहे. तुम्ही त्यांना फक्त प्रश्न विचारा, बाकी काही बोलू नका. आता जरा नीट सांगा. हां, गाण्याबद्दल सांगा, काय म्हणत होते, कोणाबद्दल म्हणत होते ते सांगा. ते बोलत होते की ते कामगारांबद्दल बोलत होते. हे होते का तिकडे? हो. आप ठीक से देखिए एक बार फोटो. नीट बघा. हो. तुम्हाला नक्की आठवत आहे का? हो. लिहा. विटनेस शंकर भोईरनी नारायण कांबळेला कामगारांनो गटारात बुडून जीव द्या हे गाणं गाताना ऐकलं. शंकर भोईरनी वासुदेव पवारला हे गाणं ऐकताना बघितलं. कधी येणार आहे दुसरा विटनेस? मी घेऊन येतो त्याला. गेला महिनाभर आजारीच आहे तो. हो, पण पुढच्या वेळी नक्की घेऊन येतो. ठीक आहे, मग पुढची डेट देतो. 9 जानेवारी. चलेगा? चले. केस नंबर 375, मर्सी फर्नांडिस. Your case will not be heard today. Why, sir? You have come wearing sleeveless top to the court hearing. This is against the code of conduct in court. Only modest dressing and sober colors are allowed. कोर्टात नाही चालत असं. सर प्लीज बघा ना सर. नाही, अगेन्स्ट द रूल जाते नाही. केस नंबर 376, संतोष वाघमारे. तिखट आहे का ताई? एक चावून खा.
प्लीज तुम्ही शांत व्हा. तिकडे बसा बघू. मी तुम्हाला सगळं समजावून सांगते. इकडे बसा तुम्ही. प्लीज बसा इकडे शांतपणे. बाबा मी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. याच्याशी? अहो नाही, हे त्याचे वडील आहेत. प्रेम. हाँ मुन्नी, जरा येतोस का? ले जाएंगे यूपी वाले दुल्हनिया ले जाएंगे. अरे क्या कर रहे हो? चुप क्या रहो. हुआ? अरे मेरे पिताजी. प्रेम. ये बस बस बेटा बस बस. चमेली का तेल. बेटा माझ्या मिनूला मुन्नी बनवणारा तू, तुझं पूर्ण नाव काय आहे? प्रेम चौबे. चौबे. राहतोस कुठे? बरेली. बोरिवली. घरी कोण कोण असतं? माँ, बाऊजी, भैया. भैया? अय्या. आपलं आई, बाबा, भाऊ. आणि व्यवसाय काय आहे तुझा? पाणीपुरी. केटरिंग. केटरिंग मध्ये इंजिनिअरिंग. बेटा तू एक काम कर मिनू, आतमध्ये जाऊन आपल्या सगळ्यांकरता उत्तम असा छानसा चहा बनव. चल 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 पट 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 पट. तुम्ही पण चला लवकर. मस्त आलं घालून चहा होऊन द्या. लवकर लवकर या 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 या. तुम्ही परप्रांतीय लोक, तुम्ही आमच्या प्रथम नोकऱ्या घेतल्यात, त्यानंतर आमच्या जमिनी घेतल्यात, आणि आता तुम्हाला आमच्या मुली हव्या आहेत. हा चला निघा. काय करते हो? चला निघा. चला निघा. तुम्हा परप्रांतीयांना आम्ही डोक्यावर बसवून ठेवलाय, हे तुम्ही आमचे उपकार माना. मनात आणलं ना तर मराठी माणूस कोणाची आयमाय एक करू शकतो, कोणाची आयमाय काढू शकतो. आपकी इन्वेस्टिगेशन में नारायण कामले का नाम कैसे आया? वो हम लोग वासुदेव के घर गए थे पूछताछ के लिए, तभी वहाँ पर जो लोग थे उन्हीं में से किसी ने बताया. क्या बताया? यही कि 2 दिन पहले नारायण कामले ने ऐसा गाना गाया था जिसको सुन के ही वासुदेव ने अपनी जान दी थी. किसने बोला ऐसा आपको? नीलेश तावड़े करके कोई है, वो बोला था. और फिर शंकर बोयर का विटनेस भी मिला था. नीलेश तावड़े वहीं पे रहते हैं? हाँ वहीं पे रहता है, और वो वासुदेव पवार को जानता भी है. तो फिर नीलेश तावड़े का स्टेटमेंट क्यों नहीं है रिपोर्ट में? नहीं, स्टेटमेंट लिया था हमने, पर फिर उन्होंने विड्रॉ कर दिया. हाँ विड्रॉ कर दिया ठीक है, पर स्टेटमेंट कहाँ है? वो देखना पड़ेगा अभी. असं कसं पण? तुम्ही आधीचं स्टेटमेंट सबमिट कसं नाही केलं? काय झालंय ते मी बघतो. आता तो माणूस कधी येणार आहे कोर्टात? आम्ही पुढच्या वेळी घेऊन येऊ त्याला. मग आम्ही इथं काय करायचं? जुनं स्टेटमेंट नाही, नवीन स्टेटमेंट नाही, आणि माणूसही आला नाही. वर्षानुवर्ष एकच केस घेऊन बसायचं का? नाही नाही, मी बघतो काहीतरी. कंटिन्यू. थैंक यू योर ऑनर. तो बताइए
आपको किसी ने बोला कि नारायण का गाना सुना वासुदेव ने, फिर आपने कैसे इन्वेस्टिगेट किया? हम लोग नारायण कांबड़े के घर गए और वहां पर छानबीन की। वो तभी घर पे थे? नहीं। तो फिर आप कैसे गए घर में? उनकी पोती थी घर में तभी। आपके पास सर्च वारंट था? नहीं था। Your Honor, the search conducted at my client's house was illegal. The investigating officer did not have a search warrant and the search was conducted in the presence of a minor who was alone in the house. तुम्ही असं गृहीत कसं धरू शकता की ते कोऑपरेट करणार नाहीत म्हणून? हां? प्रोसिजर मॅन्युअल दिलाय ना तुम्हाला? हो. मग त्याला काय अर्थ राहिला? बरोबर आहे. त्या अश्विन भगतच्या लेटरचं काय आहे? यू वांट टू क्वेश्चन हिम अबाउट दॅट? Yes, Your Honor. आपने वो लेटर पढ़ा है? जी हाँ। आप बता सकते हैं उस लेटर में क्या लिखा था? वो लेटर अश्विन भगत ने आर्थर रोड जेल के अंदर से लिखा है। हाँ, पर क्या लिखा है? उसमें उसने जेल सुपरिटेंडेंट और बाकी पुलिस वालों को बुरा भला बोला है। बुरा भला बोला है कि कंप्लेन की है? हाँ वही। और उनके प्लानिंग के बारे में लिखा है। वो लोग कुछ तो मिलके करने वाले थे शहर में। कौन लोग? वही अश्विन भगत, नारायण कांबड़े और उनके साथी। Your Honor, I have a translated version of the letter here with me. In the letter, Mr. Bhagat is requesting my client to take care of his ailing mother while he's in jail. I don't see what illegal activity or planning the officer is talking about. नहीं नहीं, ये लोग ऐसे थोड़ी ही लिखते हैं। ये लोग तो कोड भाषा में लिखते हैं। ये लोग मतलब कौन? मतलब अतिवादी। आपको किसने बोला कि नारायण कांबले अतिवादी है? नहीं नहीं, नारायण कांबड़े नहीं, लेकिन अश्विन भगत तो है। उसका तो प्रूव हुआ है। ठीक है, क्या लिखा है कोड भाषा में? वो हमको अभी पता नहीं चलेगा, लेकिन अश्विन भगत का प्रूवन रिकॉर्ड है ऐसी चीजों का। हमने इंटेलिजेंस टीम के पास वो लेटर भेजा है, वो ढूंढ के निकालेंगे। आता ढूंढ के निकालेंगे म्हणजे कधी ढूंढ के निकालेंगे? एखादा महिना तरी लागेल सर। मग ते तेव्हाचं तेव्हाच बघू, असं हवेत बोलून काय फायदा आहे? यू वॉन्ट टू कंटिन्यू? नो, आई एम डन सर। ठीक आहे। येतो सर। आणि त्या पुस्तकांचं काय आहे? Your Honor, 40 books were seized from Narayan Kamble's residence. Out of that, 2 were banned by the government and illegal to own. One is a manuscript called Goimar Manas by Sant Kashinath, written in 1899. The other is a book called The Lotus and the Robot by Arthur Koestler. Sir, I must tell you, The Lotus and the Robot is about Oriental yoga. And Goimar Manas is about the history of the Goimari sect. गोयमार मानसवर बंदी आहे कारण ते गोयमारी समाजाच्या भावना दुखवतं आणि त्यांच्यासाठी ते अत्यंत आक्षेपार्ह आहे. आप क्या बोल रहे हैं? आप इंग्लिश में बोलिए ना. It is considered to be very offensive. Sir, the book was banned over 110 years ago. And in its time, it was considered a very accurate critique of some regressive Goimari practices. It may be regressive for you, but for them it is still sacred. Yes, but it is still harmful and irrational. Your Honor, how can you say that? This is very insulting. How is this insulting? ही चर्चा पुरे करा आता. मी बघीन त्या पुस्तकांचं काय करायचं ते. तुम्ही पुढची डेट घ्या. 25 जानेवारी. તો બેટા કંઈ કસ્ટમર પ્રોબ્લેમ થયો કે કેમ નીકળી? ના 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 ડેડી, પ્રોબ્લેમ તો થયો જ તો ને. મેં મમ્મીને કહ્યું તો હતું કે મમ્મીનો ફોન બી એમાં ગયો. મને કાંઈ જ ખબર નથી. એમને કંઈ કીધું જ નથી. ડેડી, એટલો બધો પ્રોબ્લેમ થયો તો આ વખતે મમ્મીનો ફોન લઈ આવી હતી ને એ પણ લઈ લીધો. અચ્છા, વેરી ગુડ. વેરી ગુડ. મમ્મીનો ફોન ગયો ને. પેલા કીધું જ નહોતું, તારી પાસે મગાવ્યા પણ નહોતું કીધું, અને તે મને લગ્નમાં વાત કરીને કે આવું બધું બની ગયું એ પણ નથી કીધું એમને. સારું થયું. કહેવા જેવું જ નથી ડેડીને, તો જે કહો એ સારું થયું.
અરે ચલો મમ્મીનું ગયું પેલા મગન કાકાની છોકરીએ મંગાવ્યું તો એ બધું આવ્યું બેટા ને એટલે હું મારું તો કાંઈ મંગાવતો જ નથી. બધું જ તો મળે છે અહીંયા, મંગાવવાની કઈ જરૂરત નથી. હા પણ એ લોકો નથી સમજતા ને મંગાવવાવાળા. મમ્મી ઇઝ ઓકે, તે ના મંગાવ્યું દેટ ઇઝ ઓલ્સો ફાઇન. તને ખબર છે ને અહીંયા બધું મળે છે. પણ આ મગન કાકાની છોકરીને તો સમજ જ નથી પડતી. ફોન પર ફોન હું ફોન નથી ઉપાડતી તો આન્સરિંગ મશીનમાં નાખી દે છે મારી માટે આઈપેડ લાવ્યો છે, મારી એને તો માટે એમ છે ને કે બેગ લઈને ચંદગી સ્ટેશનની બહાર નીકળવાનું છે. કસ્ટમ છે જ નહીં. તો શું घे त्याला घे. हे सोडू नको साल्याला. पकड पकड साल्याला. पकड त्याला. हे सोडू नको. पकड. आमच्या गोयमारीला शिव्या घालतो काय? तोंड काळं कर. गोयमारीचा उदो उदो. गोयमारी जिंदाबाद. मॅडम खूप उशीर होतोय. नाही आलेच ते, सुरू करूया. बसा. मी आणतो त्यांना खाली. बोला. Your Honor, I would like to call Sharmila Vasudev Pawar, wife of Vasudev Jnanesh Pawar, to the stand. परमिशन ग्रांटेड. या. कुठे होता इतके दिवस? हा? गावाला. कुठला गाव तुमचा? शिकणापूर. तुम्ही अशा कशा निघून गेलात? तुमचा नवरा मेला, त्याची पोलीस केस झाली, ऑटोप्सी नंतर बॉडी न्यायलाही कोणी आलं नाही. गावान परत कधी आलात? गेल्या आठवड्यात. तुम्हाला कशा सापडल्या या? चाळीतल्या शेजाऱ्यांनीच त्यांना सांगितलं की तुम्हाला शोधतायत म्हणून. मग त्यांचा धीर घेऊन आला त्यांना. गावाला कशाला गेला होतात? घाबरले म्हणून. काय? कशाला म्हणून? घाबरले म्हणून. कोणाबरोबर गेला होतात? धीर आणि मुली बरोबर. आता अशा जाऊ नका न सांगता, ही केस चालू असेपर्यंत. हा? विचारा तुम्हाला काय विचारायचं ते. थँक्यू युअर ऑनर. नाव आणि वय सांगा. शर्मिला पवार. वय माहीत नाही. तरी अंदाजे किती असेल? 30. वासुदेव आणि तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 7. तुमचं लग्न जेव्हापासून झालं तेव्हापासून वासुदेव हेच काम करतात का, गटार साफ करण्याचं? हो.
त्यांना या कामाची सवय होती ना? म्हणजे इतक्या वर्षात काम करताना कुठला अपघात किंवा काही जखमा वगैरे अशा नव्हत्या झाल्या ना? त्यांचा एक डोळा गेलेला. कशामुळे? माहीत नाही. म्हणजे काम करताना अपघात झाला की डोळ्यात काहीतरी गेलं असं काही? नाही. म्हणजे काम करताना अपघात वगैरे नाही झाला ना? म्हणजे चुकून घसरून पडले किंवा चुकीच्या पद्धतीने गटारात उतरले असं काही नव्हतं झालं ना? आता मला सांगा, तुमच्या नवऱ्याची मानसिक स्थिती कशी होती? म्हणजे ते खुश असायचे किंवा दुःखी असायचे, कसे असायचे? ठीक असायचे. ठीक असायचे? भांडण वगैरे नाही करायचं ना? हां, करायचे. तुम्हाला मारायचे का कधी? कधी कधी मारायचे. मुलांना मारायचे का? हां. अच्छा, आता मला सांगा, तुमच्याशी ते आत्महत्येबद्दल कधी काही बोलले होते? नाही. नाही. मग कुठल्या गाण्याबद्दल काही बोलले होते? नाही. बरं. मग कुठल्या माणसाबद्दल, नारायण कांबळे नावाच्या, त्याच्याबद्दल काही बोलले होते? नाही. सर, ये क्या हो रहा है? शी इज लीडिंग द विटनेस. मी काही लीड वगैरे करत नाही. ठीक आहे, पुढे चला. बरं, मला आता सांगा की तुमच्या घराबाहेर कुठल्या व्यक्तीने किंवा माणसाने काही प्रोग्राम वगैरे केला होता का? नाही माहीत. आठवत नाहीये का तुम्ही सगळ्याला नाही नाही म्हणताय? नाही आठवत आहे. युअर ऑनर, आय थिंक शी इज नर्वस आणि त्यांना काहीच आठवत नाहीये. आय रिक्वेस्ट फॉर अनदर डेट फॉर क्वेश्चनिंग. ठीक आहे. यू वॉन्ट टू आस्क हर एनीथिंग राइट नाउ और नेक्स्ट टाइम ओनली? Your Honor, I have a few questions I want to ask her, but only if she's okay with it. हे तुम्हाला अजून काही प्रश्न विचारणार आहेत? चालेल ना? प्रोसीड. आपके पति जब काम पे जाते थे तो कुछ पहनते थे, मुंह ढकने के लिए, आंख ढकने के लिए? नहीं. गम बूट्स, मास्क, ऐसा कुछ? नहीं. फिर कैसे अंदर जाते थे? कुछ मालूम है ऐसे ही आपको? जाते थे. मगर अंदर तो बहुत बास आता है, कचरा होता है. फिर? वो कॉकरोच देखते थे. मतलब वो गटर में पत्थर डालते थे. अगर कोई कॉकरोच या कीड़ा बाहर आता था, मतलब जाने के लिए ठीक होता था. आपको कैसे मालूम ये? वो कभी कभी घर वापस आकर बोलते थे कि आज कॉकरोच नहीं आया तो छुट्टी मिल गई. गटर साफ करने के लिए वो क्या इस्तेमाल करते थे? ऐसे फावड़ा या पंजा. और कुछ नहीं देते थे? नहीं. आपने अभी बोला कि उनकी एक आंख चली गई थी, वो कैसे हुआ? मालूम नहीं पड़ा ठीक से. डॉक्टर ने बोला कचरा जा जा के हुआ. गटर में जा जाके. आता हे नाही का लीड करत आहेत? प्लीज डोंट डू दिस. अच्छा, वो शराब पीते थे? हाँ. हफ्ते में कितनी बारी? रोज. काम के पहले पीते थे या बाद में? पहले ही पीते थे. क्यों? गटर का बास सहने के लिए. Thank you. Your Honor, no safety equipment was ever provided to Vasudev Pawar. He had to rely on alcohol to stand the stench in the gutters. And he had no reliable way of knowing if there was enough oxygen inside for him to go in. Also, he had already lost an eye due to an infection caused by the poisonous gases. लिहा. डिसीजला सेफ्टी इक्विपमेंट दिलं नव्हतं असं
त्याच्या बायकोचं म्हणणं आहे. त्याच्या कामामध्ये त्याचा एक डोळा अधू झाला असण्याची शक्यता आहे. आप सीट बेल्ट पहन लीजिए. लेफ्ट में ये. आपको शीतला देवी नगर ही छोड़ो ना. हाँ वहीं पे छोड़ दो. ऐसे कितनी बार आना पड़ेगा? शायद एक दो बारी और. वैसे भी हाथ में मेरे कुछ काम नहीं, और ये सब करेंगे तो जो है वो भी चला जाएगा. एक तो मैं गांव चले गई तो मेरा सब काम छूट गया. मेरे लिए काम होगा तो बताओ. हाँ मैं बताऊंगा आपको. मैं किधर भी काम करने के लिए तैयार हूँ. अगर पैसे की बात है तो मैं मेरी तरफ से इंतजाम कर सकता हूँ आपके लिए. नहीं नहीं, पैसे की बात नहीं, काम होगा तो बताओ. Your Honor, according to the autopsy report submitted by the hospital, the cause of death in the case of Vasudev Pawar was respiratory failure due to inhalation of the poisonous gas hydrogen sulfide that was found inside his lungs in an excessive amount. There is a possibility that the oxygen levels in his body had dropped below 6%, resulting in unconsciousness or a state of coma before dying. No injury marks or physical wounds were found on his body, and there were no signs of internal bleeding. The report suggests that the victim was in a heavily inebriated state at the time of death, and significant amount of alcohol was found in the victim's bloodstream.
This negates the possibility of a premeditated suicide and indicates an accidental death. No suicide letter has been found or any witness in whom the victim had confided about giving up his life. मॅडम, तुमची केस फारच वीक झालेली आहे. एकट्या शंकर भोईरचाच विटनेस आहे. Sir, I have a point to make about that also. Your Honor, Shankar Bhoir is a stock witness. He has served as an eyewitness in 4 other cases in the last 2 years. They are State versus Mohammad Aslam, State versus Gajendra Kamath, State versus Krutika Modi, and in all 4 cases, including this one, the investigating officer happens to be the same, Pradeep Shelke. मला यातलं काहीच माहिती नाही युअर ऑनर. मला बघावं लागेल मॅटर. ते बघा जरा. प्रोसीड. Apart from that single witness, Your Honor, there is no conclusive evidence linking my client's performance to the death of Vasudev Pawar. In strong defense of my client are the statements given by his troop members, Subodh Kushte, Sachin Jadhav, Pallavi Sonar and Vidya Sawant, who claim that they had no knowledge of the song in question ever being written or performed by the accused. Most importantly, Sharmila Pawar, wife of Vasudev Pawar, has testified in court that her husband had not expressed any intention of committing suicide, nor did she know of any circumstances that would lead him to such an act. If anything, her statement only strengthened the possibility of the death being an accident caused under the influence of alcohol and negligence of safety norms. Your Honor, I would sincerely request you to grant my client bail and also take into consideration his age. As medical reports show, his health has been deteriorating severely. Bail granted. Thank you, Your Honor. Set at rupees 1 lakh, cash only, without sureties. Your Honor, I am not sure if my client can arrange for such a high amount. He had jumped bail in previous cases. Amount cannot be lowered. केस नंबर 187, अब्बास अली अंसारी. क्या लिखा है इसमें? इसमें लिखा है कि आपको हर हफ्ते शीतला देवी नगर पुलिस स्टेशन में रिपोर्ट करना होगा. आप शहर छोड़ के नहीं जा सकते और घर नहीं बदल सकते. बेलचे पैसे कोणी दिलेत? यांनीच दिले. मग परत करायचं बघा काहीतरी. हो मी बघतो. तूने क्यों दिए इतने पैसे? हम लोग कर लेते थे कुछ. अभी ये केस सालों साल चलने वाला है. जब पैसे होंगे दे देना वापस. अरे ऐसा कैसा? ठीक है. अरे किती गोळ्या? आत्ताच तासाभरापूर्वी घेतलेत. पुन्हा सांगितलं घ्यायला. क्या दवाई क्या गोली दे रहे हैं कुछ मालूम नहीं. क्यों? डॉक्टर ने बोला इंजेक्शन लेने को. ले नहीं रहे, इसलिए इतनी गोलियां देनी पड़ रही है. क्यों नहीं ले रहे हैं? डरते हैं. डरने का सवाल नहीं है, मुझे पसंद ही नहीं. हो ना, इंजेक्शन का आवडायची गोष्ट आहे का? रिपोर्ट्स आ गई हैं? हाँ आ गई. बीपी हाई हो गया है, बुखार भी है. डॉक्टर बोले जॉइंटिस भी हो सकता है. ना अभी थोड़े दिन आप प्लीज आराम कीजिए. फिर कुछ हो गया तो ये लोग बेल कैंसिल कर देंगे. हाँ. नुसतं हू करू नका. थोडे दिवस तरी ऐका त्यांचं. पुन्हा लॉकअपमध्ये काय झालं तर कोण बघणार आहे? अरे एवढं त्याच्यात काय घाबरायचं आहे? जेवायचं ते होऊ दे. अहो पण नाना त्रास होतो सगळ्यांना. नाना मैं निकलता हूँ.
आप आराम करना प्लीज. सुबोध. हा नाही हा आराम. मी आलो जाऊन. धन्य धन्य तुम्ही सरकार. धन्य धन्य तुम्ही सरकार. प्रेम अपार दया घनदार करुणा सार. पवाडा गातात मर्दाचा ऐका कधी उपकाराचा पवाडा ऐका भाराचा हो जी 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 पवाडा ऐका भाराचा हो जी 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 जी. सरकार जणू तलवार जिवारी वार हे देवर पार. बाप सरकार बाप सरकार. सरकार बंदुकीचा बार भले भले थोर घाती तमार. बाप सरकार बाप सरकार. तरी मला केले नाही गपगार. कानुनी दावले कोर्टाचे दार झाले उपकार माझ्यावर फार जी 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 झाले उपकार माझ्यावर फार जी 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 जी. अरे कला कला का केला कल्ला. सत्य दिसेने सत्य दिसेने कला नावाने भूल प्रसवली. शुद्ध धूळ फेक है जीर 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 जी है जीर 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 जी. भर अगणितले चित्कार. असतो का कलाविष्कार असतो का कलाविष्कार. उपकार होतील फार म्हणू नका आम्हा कलाकार. आणि आजच्या रात्रीचा हा शेवटचा आयटम अंडर 15 असलेल्या मुलींचा डान्स. जोरदार टाळ्या. वसायला उशीर झाला. कामावर जायला उशीर झाला. बघतोय रिक्षावाला वाटवाची बघतोय रिक्षावाला. बघतोय रिक्षावाला वाटवाची बघतोय रिक्षावाला.
कदम, हे पेपर्स द्या त्यांना. तुम्हाला आता यायची गरज नाही. जेव्हा बोलवलं जाईल तेव्हाच या. केस नंबर 535, पाचपाडा पोलीस स्टेशन, नारायण कांबळे. तीन दिवस पोलीस कस्टडी. केस नंबर 536, पाचपाडा पोलीस स्टेशन, अमित सावंत. Proceed. The accused Narayan Kamble is charged under Section 124A of the Indian Penal Code, that is the Unlawful Activities Prevention Act 1967, the Unlawful Activities Prevention Amendment Act 2008, and Section 151 Indian Penal Code 1860. He has been found to conduct seditious camps indoctrinating state youth members in various areas such as Beed, Sangli, Mumbai, and Jaitapur. These camps have been operating under the cover of workshops for folk artists and poets. Evidence has been found in the form of exchange correspondence, poems, songs, and manuscripts that these camps have very little to do with the folk culture of the state and are instead vehicles of organizing meetings for potentially dangerous individuals. According to the police investigations, the key members involved in helping Narayan Kamble conducting these workshops are Subodh Kushte, Swati Shirke, Vikas Saraf, and Anand Jadhav. All the above mentioned people have several cases filed against them in various parts of the state and are known to be associated with outfits that have been termed as terrorist organizations by the government of India. The police investigation further states that many of the so-called artists who have been trained under the accused have been responsible for violent protests, property damage, and even attacking police officials in the above mentioned areas. Narayan Kamble has been previously booked under Dramatic Performances Act 1857 and has been warned to not perform, write, teach, or publish any material that is seditious in nature. According to UAPA Amendment Act 2008, a person can be charged if he does any act with the intent to threaten or likely to threaten the unity, integrity, security, or sovereignty of India, or with the intent to strike terror or likely to strike terror in the people or any section of the people in India or in any foreign country by using bombs, dynamite, or other explosive substances or inflammable substances or firearms or other lethal weapons or poisons or noxious gases or other chemicals or by any other substances, whether biological, radioactive, nuclear, or otherwise of a hazardous nature, or by any other means of whatever nature or likely to cause A. Death of or injuries to any person or persons, or B. Loss of or damage to or destruction of property, or C. Disruption of supplies or services essential to the life of the community in India or in any foreign country. Sir, where is the bomb? Where are the lethal weapons? No. Bomb or chemical or by any other means of whatever nature includes anything. That is not the point. What is the intent? The intent is to threaten or likely to threaten the unity, integrity, security, or sovereignty of India. Your Honor, my client claims that the charges against him are completely fabricated, including the evidence submitted by the police. Now it is a very serious and convenient accusation. The inspector has authorized permission for arrest from his department chief. Sir, but there is not enough evidence. I have already submitted my client's medical reports.
There is a severe risk to his health if he is imprisoned for such a long duration. I request you to grant him bail. The police had charged UAPA. How can I grant him bail when there is no bail provision only? Sir, today is the last working day in court. It will be a violation of my client's fundamental rights if he will be placed in judicial custody for an entire month without being proven guilty. No. The summer vacation from tomorrow is for Sessions Court only. You can still go to the High Court. Accused to be remanded in judicial custody and to be produced in court on 7 July. झालं सगळं? हो झालं. Court is adjourned for the day. सुट्टी पडली ना आता महिनाभर. सुद्धाच तू जाणार आहेस? एका झालं थोडंसं थांब.
आणि मध्ये आपला अभिजित आला होता, तो सांगत होता की तू स्वतःची कन्सल्टन्सी सुरू केलेली आहेस. हो, कार्ड्स वगैरे प्रिंट केले, आत्ताच सुरुवात केलेली आहे. आता कन्सल्टन्सी आणि जॉब असं एकत्र सुरू केलं, दोघांमध्ये पाय रोवायचा. मग बघू कसं होतं ते. म्हणजे एकीकडे जॉब चालू आहे. हो, चालू. व्हेरी गुड, बरोबर. डॉक्टर याच्याबद्दल काय म्हणतात सध्या? काही कळत नाही अजून तरी. नवीन एक थेरपिस्ट शोधलाय आता. बघू काय तो म्हणतो ते. पण म्हणजे अजून बोलत बिलत नाही काही? नाही, तो बोलतो कधी कधी शब्द आई बाबा वगैरे असे बोलतो, पण पूर्ण वाक्य नाही अजून. आता हा थेरपिस्ट काय म्हणतो ते बघू. मग शाळेबिळेचं काय? शाळेचं काय, तो आता सध्या रखडलेलाच आहे. कारण तो एक तर एका ठिकाणी बसत नाही, अस्वस्थ खूप असतो. शाळा जरा रखडलीच आहे. तुला सांगू का, हे थेरपिस्ट ट्रीटमेंट वगैरे सगळं ठीक आहे, बरोबर आहे, कळलं की नाही. परंतु मी तुला यापूर्वी सांगितलेलं आहे, पण परत एकदा सांगतो, तू याच्या नावामध्ये बदल करून बघ. याच्या नावात काहीतरी गडबड आहे. तू एखाद्या चांगल्या न्यूमरोलॉजिस्टला गाठ, त्याला दाखव आणि त्याप्रमाणे बदल करून घे, कळलं का? ठीक आहे. आणि दुसरी एक गोष्ट, एक गोमेद नावाचा खडा येतो. हो, गोमेद, त्याची अंगठी त्याच्या मधल्या बोटामध्ये घाल. बघ, बोलायला लागतो तू. ठीक आहे. हे करून बघ. करू ना, करून बघूया, ते पण करू. बरोबर, कारण कुठेतरी त्याचा फायदा होण्याला आपल्याला महत्व. 42 एनीबॉडी 42 42 चा लढा. लक्ष देत आहे की नाही? 44 गेल्या वेळेस आपण तिथे गेलेलो ना, तिकडच्या फिश अगदी फ्रेश होतं ना ते एकदम. ओरिजिनॅलिटी होती त्याच्या. कायम त्याने चवीत फरक पडतो. ताजा मासा असला फरक पडतो. जरा सुद्धा डिस्टन्स चेंज झाल्यामुळे टेस्टमध्ये फरक येतो. पाण्याचाही फरक असतो. हो, पाण्याने फरक पडतो. पाण्यात बदल होतो. नाही, कारण तुम्ही इथे आपण शहरात जेवतो आणि गावाकडे जेवतो, ह्याच्यामध्ये केवढा फरक असतो, चवीमध्ये फरक असतो. आणि हा, पण पिकनिकला तर जरा जास्तच जेवण जातं आहे ना. दोन ते सुद्धा काय झालेलं आहे की तुमच्या ठराविक क्षेत्रामध्ये त्या जास्त आलेल्या आहेत. आता ज्या सॅलरीज ज्या जास्त दिसत आहेत त्या ठराविक क्षेत्रामध्ये जास्त दिसत आहेत. उदाहरणार्थ IT क्षेत्र घ्या, बरोबर आहे. आता तुम्ही MBA आहेत. MBA IT म्हणजे तेच. म्हणजे तुम्ही जर का IIM अहमदाबाद किंवा IIM बँगलोर अशा ठिकाणून तुम्ही डिग्री घेतलेली असेल तर बाहेर पडल्या पडल्या तुम्हाला 4 लाख रुपयाची नोकरी हजर आहे. वर्षाला? महिन्याला. महिन्याला, हो, महिन्याला 4 लाख इन हँड. हो, 1 कोटी झाले वर्षाला सर. परवाचा टाइम्स ऑफ इंडिया बघा, मी स्वतः वाचलंय. ज्या स्टुडंट्सनी टॉप केलं त्यांना 8 लाखाचा पॅकेज मिळाला. 8 लाख. तुझ्या कपाळीला टिळा, तुझ्या कपाळीला टिळा, तुझ्या कपाळीला टिळा, तुझ्यातून मराठी सोबत तुला. अरे जा तू मुला, काय सत्ता मिळते मला. अरे जा तू मुला, काय सत्ता मिळते मला. काय सत्ता मिळते मला, काय सत्ता मिळते मला. जाऊन सांगेन मी बापाला. काका झोपले. 1 2 3 बोली ना तेव्हा पण त्याला पुढे मागे
काय चाललंय चल चल काहीतरी ओरडता तुम्ही उगीच